नंतर कुस्तीचा सराव चालू केला आज या ठिकाणी परंपरेनुसार भव्य जंगी कुस्ती मैदान। नमस्कार। आज आपला रथाचा दुसरा दिवस आहे। आज काल आपला श्री भैरवनाथांचा रथ उत्सव पार पडला। त्या रथ उत्सवाला 22,31,100 रुपये श्रीनाथांच्या चरणी देणगी अर्पण केली। या देणगीमध्ये अगदी 10 रुपयेपासून ते लाखो रुपयापर्यंतची देणगी आली। साधारण 1983-84 पासूनचं रथ उत्सव चालू आपला परंपरागत चालू आहे। त्यामध्ये सुरुवातीला पारायण असतं, अखंड हरिनाम सप्ताह, त्याचं हे 29वे वर्ष आहे, 29वे वर्ष आहे। त्यामध्ये त्यानंतर पहिली 7 दिवस पारायण झाल्यानंतर देवांचा छबिना असतो। छबिना झाला की पालखी, त्याची पालखी गावाला प्रदक्षिणा घालते। छबिनेच्या दुसऱ्या दिवशी रथ उत्सव असतो। रथ उत्सव लोक पहिले आम्ही त्यामध्ये गावातून पावत्या गोळा करायचे। त्यानंतर काही वर्षापूर्वी त्या पावत्या बंद केल्या आणि रथाचं देणगी मोठ्या प्रमाणात लोक बांधतात। ह्या वर्षी 28,000च्या वर देणगीत गेल्या वर्षीपेक्षा वाढ झाली। चांदीचा पाळणा देवासाठी आलेला आहे। अशा असंख्य भाविक, कुणी बोर्ड दिला देवाला, कुणी बाकीच्या गोष्टी देतं। आज मोठ्या कुस्त्या आहेत, 1,51,000ची पहिली कुस्ती आहे दरवर्षी। आणि ह्या जे रथाचे पैसे जमतात यामधून आपल्या गावातील, मासुर्णे गावातील मंदिरांची कामं असतील, इतर सार्वजनिक काय कामं करता त्या पैशाचा उपयोग होतो। मुंबईकर मंडळी असतील, समस्त मासुर्णेकर ग्रामस्थ असतील, जे देणगी बांधतात लोक, त्यामधून गावात विकास कामं जे मंदिराचे असतील किंवा जे सार्वजनिक पहिल्या पद्धतीने ठरलेलं आहे त्या पद्धतीने त्याचा वापर होतो। त्याचबरोबर जे करमणुकीचे कार्यक्रम असतात त्यांनाही ह्याचा वापर केला जातो पैशाचा। त्याचबरोबर भैरवनाथ, श्री क्षेत्र मासुर्णे भैरवनाथ मंदिराला आपल्या गेल्या वर्षी क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळालेला आहे। यामधून गावातील ज्या मंदिराच्या परिक्षेत्रातील सर्वसाधारण 1 किलोमीटर अंतरावरती परीघ, जो हवाई अंतराचा परीघ जो धरला आहे 1 किलोमीटर अंतर, त्यामध्ये श्री भैरवनाथ मंदिर व मंदिराचे परिक्षेत्र आणि रथमार्ग, या सर्व मार्गाचा रथमार्ग ज्या भागातून रथ जातो त्या भागातील रस्ते असतील, गटर्स असतील, त्या गावातील वड्यावरती बाकीचं सुशोभीकरणाचं काम असेल, त्याचबरोबर दर्शन रांग असेल, पाण्याची सुविधा असेल, इतर कामं जे आपली ह्याच्यामध्ये विकास कामामध्ये येतात ते तीर्थक्षेत्रामध्ये होतात। आणि गेल्या वर्षीपासून तीर्थक्षेत्राचं आपलं चालू झालं, ह्या वर्षीपासून त्याला पैसे मिळतील। आणि यानंतर हे देवस्थान पुढं आम्ही ब वर्गामध्ये जाण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न करू। आणि आता आज कुस्त्या आहेत, कुस्त्याचा आखाडा आपल्या होळीचे गाव रस्त्याला खाजगी क्षेत्रामध्ये दरवर्षी तिथं होत असतो। आणि त्या कुस्त्या झाल्यानंतर परत गावाची परंपरानुसार आता बाळूमामांची यात्रा आहे, ते झाली की लगेच नरसिंह महाराजांची यात्रा येतील। त्यानंतर 13-14 तारखेला आपल्या म्हसोबांची यात्रा आहे, तेही 3-4 शिववरती म्हसोबांचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे, त्यांची यात्रा आत्ता याच महिन्यामध्ये आहे। तेही यात्रा मोठी असते। अशी ही आणि ह्या गावाला मंदिरांचं गाव म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की अतिशय चांगली मंदिरं आहेत। आणि गोंदवलेकर महाराजांनी स्थापित श्रीराम मंदिर आहे, त्याचा आता जीर्णोद्धार झाला। 12, 13, 14 तारखेला एप्रिलमध्ये कार्यक्रम फार मोठा होता, तो झाला। लोकांनी त्यालाही देणगी दिली आणि अतिशय दानशूर गाव आहे। कुठलंही एखादं काम काढलं आणि लोकांना जर वर्गणी मागितली तर लोक मुंबईपासून अगदी बाहेरच्या राज्यात असणारे आमची लोक मदत करत असतात आणि गाव ते पैसे सत्कारमी लावण्याचा प्रयत्न करत असतं। असं या गावाचं स्वरूप आहे। आणि या गावामध्ये राजकीय हे 4 दिवसच असतं, त्यानंतर सगळं विसरून सगळ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये लोक एकत्रच असतात। हे भविष्यामध्ये असंच आमचं चालू राहील आणि नवीन पिढीला हा आदर्श असाच राहील, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करू। धन्यवाद।
तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो भैरवनाथ यात्रा पार्ट 3 मध्ये। तर आज आहेत भन्नाड असे कुस्तीचे मैदानं जे की मी ज्या यात्रेला आलो आहे तिथे भरलेत। तर चला बघूया पूर्णपणे कुस्तीचा आखाडा। तर चला। माने रिफायनरी 10,000 रुपये, गमानराव अंतू माने 13,241 रुपये, तुषार नारायण माने 5,000, खडियाईचा मळा 6,775 रुपये, विठ्ठल विष्णू माने 9,009 रुपये, गोरख शिवाजी निकम शुभम हजारे सायराज माने हात व टीका या मासोण्याचा आणि सायराज बहुतेक पोस्टरवरली 11 नंबरची कुस्ती आता लागणारा आकड्यावरती। आता 11 नंबर गुरुजी आयुष नॉमिनेशनच्या नंतर कुस्तीचा सराव चालू केला या पलवारांना। खरं कौतुक करावं वाटेल, महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला अजून एक पैलवान असतात, दुसरा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी जळगाव जिल्ह्यातला, वयाच्या 16 वर्षी कुस्तीचा धडा गिरवला। हे पहा 1,000 रुपयाच्या पुढीलच्या कुस्तीत ते सगळे पैलवान कपडे काढून तयार आहेत। त्यासाठीचे पंच मी पुकारतो, त्यांनी आता तयार राहायचं आहे। विठ्ठल राजाराम माने, वसंत गणपत माने, तुळशीराम माने, शंकर माने आणि असे वसंतराव बादल फौजी कातर कटाव हा थोडं थांबूया। कन्हैयाबाई दुबाल पलवान क्रांती करताना संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे। सोटनीर किनारे लेंगडे वस्तात कैलास गुजलेचं बट्टर आणि प्रथमेश केदार अशी कुस्ती चालू होते। सरपंच राम राम मंडळी, आज आपण आहोत सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यामध्ये मासुर्णी छोटंसं गाव आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं। इथे भैरवनाथ यात्रेनिमित्त एक ऐतिहासिक कुस्ती मैदान पार पडलं। आमचं गाव 900 वर्षापूर्वी वसलेलं आहे। शिंगण राजा द्वितीय यांनी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, मायनीमध्ये संगमेश्वराचं मंदिर बांधलं आणि त्यानंतर आमचं मासुर्णी गाव वसवलं। आमच्या गावचं ग्रामदैवत भैरवनाथ शंभू महादेवांचा 5वा अवतार आहे। भैरवनाथ म्हणजे भयाचं रहित करणारे, भय नष्ट करणारे भैरवनाथ। आणि या देवाची यात्रा आमच्या गावामध्ये सुरू होते। 1983 साली रथ बांधला आणि 1984 सालापासून रथाची सुरुवात झाली। तेव्हापासून लोक वर्गणी बांधतात। 1 रुपयापासून आज बघितलं 1,21,000 पर्यंत वर्गणी आज देत आहेत स्वेच्छेनं। वर्गणी आमच्या गावामध्ये नाही, निनावी देणगे बांधतात, देवाच्या चरणी हे अर्पण करतात। आणि गावामध्ये यात्रा यशस्वी होण्यासाठी कुठलाही गटतट आमच्या गावामध्ये नाहीच। सर्वजण त्या देवाच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात। येणारे सगळे जे दुकानदार आहेत वगैरे यांना अजिबात कोणत्याही पद्धतीची देणगी पावती नाही आहे, अजिबात त्यांच्याकडून वर्गणी वसूल केली जात नाही। शांततेचं असणारं हे प्रतीक आमचं गाव मासुर्णे। मासुर्णे याचा अर्थ महासुवर्ण आहे, महासुवर्णाची नगरी म्हणून मासुर्णे गाव। प्रत्येक गावाला एक नावाचा इतिहास असतो, पण आमचं गाव हे मल्हारपेठ पंढरपूर हमरस्त्यावर असणारं गाव, महासुवर्ण म्हणूनसाठी मासुर्णे, महासुवर्णांची नगरी। आणि याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे। सर्व क्षेत्रातले आमच्याकडे मान्यवर मंडळी आहेत आणि ती एक दिलानं काम करतात, जेणेकरून यात्रा असेल, पारायण असेल, 19 दिंड्या पालख्या आमच्या गावामध्ये मुक्कामी असतात। पंढरपूरनंतर शिखराचं गाव म्हटलं तर मासुर्णे गाव, आणि सगळी शिखरं आणि सगळी मंदिरं अद्ययावत आहेत। अजून एक तुम्हाला थांबवलं, गोंदवली महाराजांच्या इतिहासामध्ये श्रीराम मंदिराची स्थापना त्यांनी त्या गावात केलेली आढळते, असा इतिहास आहे। बरोबर। 1903 साली परमपूज्य सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या ठिकाणी आले आणि 1903 साली प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मणदेव आणि हनुमंतरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांनी स्वहस्ते केली आणि त्याचा 100 शतकोत्सव महोत्सव 2003 साली झाला। आणि आता या ठिकाणी पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या मदतीनं आणि 14 एप्रिल 2025 रोजी पुन्हा आणखीन मंदिराचं नूतनीकरण पूर्ण झालेलं आहे आणि मोठा समारोह झालेला आहे। माऊलींचं मंदिर अगदी पाहण्यासारखं आहे, ग्रामदैवतांचं मंदिर चांगलं आहे, आमच्या वेशीवर असणारं म्हसोबरायाचं जागृत देवस्थान आहे, इकडे खडियाई मातेचं मंदिर आहे, डोंगरावर माता सगळ्यांना आशीर्वाद द्यायला उभी आहे। अगदी फार सुंदर बरं का। आणि आता अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातली मंडळी आम्ही गावात पाहतो, गटतट असतात आणि छोट्या छोट्या गोष्टी म्हणून तिथे वाद तंटे होतात। तर तुमच्या इथे मध्ये एक एकता पाहायला मिळाली, सगळे एका विचाराने की बाबा ठराविक 4-5 जण
ज्यांच्याकडे दिले का एकदा नियोजन आणि संयोजन परफेक्ट केले जाते. ह्याच्या पाठीमाग कसं नियोजन केलं जातं, काय केलं जातं थोडक्यात आपण सांगा. आमची जी आत्ता झालेली यात्रा आहे ह्या यात्रेमध्ये आमचं इलेक्शन हे 4 दिवसाचं असतं. अरे वा. ते गटतट सोडून त्यानंतर सगळी एकत्रात येऊन आणि जे सार्वजनिक कार्यक्रम असतात ते सर्वजण एकत्र येऊन आम्ही करतो. पहिल्यापासूनची परंपरा इथून पुढच्याही कालावधीमध्ये तशीच परंपरा चालू राहील. अगदी सुंदर. महाराष्ट्राने आदर्श घ्यावा. गावगाडा असेल, आपली जीवाभावाची मंडळी असतात, थोड्याशा राजकारणामुळे मतभेद तयार होऊन ती माणसं वर्षानुवर्ष बोलत नाहीत, पण या यात्रेच्या निमित्तानं भैरवनाथाच्या चरणी ही सगळी मंडळी एक होतात. त्याचबरोबर आमचे पत्रकार मित्र ज्यांनी खऱ्या अर्थानं इथल्या या मासवण्याचा इतिहास आपल्या लेखणीच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला परिचित करून दिला. आणि कुस्तीसाठी प्रामाणिक गोपीनाथ यात्रा कमिटी असेल किंवा भैरवनाथ यात्रा कमिटी असेल यासाठी योगदान देणारे तुषार भाऊ आहेत. तरी कसं नियोजन केलं जातं आहे की बाबा आधी सगळं कसं प्रोटोकॉल ठरतं आहे, काय नेमकं कसं असतं? दरवर्षी सालावतप्रमाणे मे महिन्यात आमची यात्रा भरते, तर आमचं 2 महिने ते 2.5 महिना अगोदर या यात्रेचं नियोजन असतं. कुस्त्या ठरवणे, कार्यक्रम मोठमोठे. आता 3 ते 4 वर्षापासून आमच्या गावात मोठा तमाशा भरला जातो. तर हे 2.5-3 महिना आम्ही नियोजन करत असतो आणि वेगवेगळ्या लोकांना गावातील एक जिम्मेदारी दिली जाते आणि ती जिम्मेदारी आमचे ग्रामस्थ अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतात आणि यात्रा अतिशय सुंदर पार पडते. अगदी धन्यवाद. आपल्या समवेत पैलवान हिरोजी माने आहेत, त्यांच्याशी पण आपण बातचीत साधूया की येणाऱ्या प्रत्येक पैलवानाला न्याय देण्याचं काम तुम्ही केलं आहे. अगदी येणाऱ्या प्रत्येकाला गोपीनाथ नाथ साहेबांचा प्रसाद सगळ्यांना पोचवण्याचं काम केलं. अगदी आलेलं एकही पोरगं आपल्यातनं मोकळं गेलं नाही. हे काटा कुस्त्या अगदी कमी पाहायला मिळतात की महाराष्ट्रात इतकं संपूर्ण कुस्ती मैदान खट्ट जोडलं. कसं नियोजन केलं ते सांगा. सर थोडंसं कसं झालं आहे, गावानं काय गोष्टीचं आम्हाला मर्यादा घालून दिलेली असते ते आणि त्याप्रमाणे ठराविक रेंजच्या पोराला एवढ्या कुस्त्या असं घ्यायच्या आणि जेवढे गावचं पैसे वाचतील आणि कुस्त्या चांगल्या होतील याचा अभ्यास करून आम्ही कुस्त्या लावतो. सातत्याने बाहेर फिरल्यामुळे ते तुम्हाला प्राप्त झाले की बाबा कुठल्या पोराची जोड कुठं आहे, काय आहे. तरी आज जवळजवळ 200-250 कुस्त्या लागल्या असतील. हो, बरोबर का? 200-250 कुस्त्या लागल्या. श्री नाथसाहेबाच्या आशीर्वादानं मासवण्याचे कुस्ती मैदान असंच उत्तर वाढत जावं. आपण दिलेल्या बाईटबद्दल तमाम महाराष्ट्रातील आमच्या रसिकांच्या वतीनं मनापासून धन्यवाद बाळगून मी इथे निवेदक परशुराम पवार थांबतो. तर मित्रांनो, सरांनी आपल्याला पूर्ण गावातले जे पदाधिकारी लोक आहेत त्यांच्याकडून थोडंसं बाईट घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी सरांनी. तर त्यांना खरंच धन्यवाद सर. आमच्या सर्व सबस्क्रायबरना थोडंसं हे सांगा. आपण लाल मातीत आला आणि लाल मातीतल्या कुस्तीला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळवून दिलं. तुमचं मनापासून धन्यवाद. मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करून आपण जास्तीत जास्त सपोर्ट करा. आमचा एक गरीबाचा आणि सर्वसामान्य कुटुंबातला एक असणारा यूट्यूबच्या माध्यमातून वेगळी ओळख महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण करायला लागला आहे. आज लाल मातीत आल्याबद्दल तुमचं मी मनापासून धन्यवाद मागतो. तुम्ही गावातल्या मंडळींना ऊर्जा देण्याचं काम केलं. मी निवेदक परशुराम पवार, आटपाडी. धन्यवाद.